नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे. कारण आता सुमित्रा ही अगदी जानकीला भेटायला चोरून चोरून येत असते. कारण ओवी आणि सुमित्राला तर एकमेकींशिवाय काही राहत नाही. घरामध्ये कितीही नातं हे अगदी म्हणजे भांडणांचं टोक गाठत असते. कितीही ऋषिकेशने सांगितलेलं असतं की ओवी आणि सुमित्रा एकमेकांना भेटायचं नाही. ओवीला सुद्धा बजावून ठेवलेलं असतं आणि सुमित्रा रणदिवे यांनासुद्धा अगदी हात जोडून ऋषिकेशने विनवणी केलेली असते. परंतु त्याच दिवसापासून आता ओवीने ऋषिकेशची बोलायचं सोडलेलं असतं. एकही शब्द ती ऋषिकेशची बोलायला तयार नसते. म्हणून आता ऋषिकेशला वाईट वाटतं की आपली ओवी असं का वागत असेल. मी कुठेतरी एक बाप म्हणून हरलो की काय आणि कुठे तरी बाप म्हणून कमी पडतो की काय, म्हणून ऋषिकेशच्या मनाला एक खूप मोठी अशी ठेच पोहोचते. ओवी बोलत नाही तर त्याचा कोणत्याही कामात जीव लागत नसतो. कोणतंही मन लावून तो काम करत नसतो. सारखी तिला ओवीची आठवण होत असते की ओवी असं का करत असेल. तर जानकी आता ऋषिकेशला खूप प्रकारे समजावते की ऋषिकेश, अहो तुम्ही असं काय करतात. अहो ओवीच्या मनाचा आनंद कशात आहे हे तुम्ही आत्तापर्यंत शोधलेलं नाही. कारण ओवीला कुणाबरोबर बोलल्याबरोबर इतकं छान वाटतं. जर तुम्ही ओवीला तिच्या मनासारखं करून दिलं आणि तिला फक्त तिच्या आजीशी बोलायचं, भेटायचं, तिची बेस्ट फ्रेंड आता तिची आजीच आहे. कारण एका आजीला आणि नातीला केव्हाच तुम्ही वेगळं नाही करू शकत. कितीही तुम्ही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांच्या मनात एकमेकींच्या विषयी असलेलं ते प्रेम ऋषिकेश तुम्ही कधीही नाही तोडू शकत. त्यामुळे ऋषिकेश तुम्ही खूप मोठी एक चूक करतात. म्हणून आता जानकी ही खूप छान प्रकारे ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, अहो ओवी आणि आजी जर एकत्र आल्यात तर मात्र त्यांच्या म्हणजे जगण्याला अगदी ओवीच्या मनाला आनंद मिळेल. आणि तेव्हाच कुठे ओवीच्या मनाला जी ठेच तुमच्याविषयी पोहोचलेली आहे त्यात जी दरी पडलेली आहे ती आता नीट होईल. तर ऋषिकेशला आता खूप छान प्रकारे समजावल्यानंतर मात्र आता तरीसुद्धा तो जानकीला म्हणत असतो की जानकी नाही, अहो आपण कितीही आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ओवी त्या घरामध्ये जाते तर त्या घरातील लोक ओवीविषयी वेगळा अर्थ काढतात. त्यामुळे जानकी, मला ते माझ्या मनाला नाही पटत. मी आता ओवीला खूप छान प्रकारे समजावतो, तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो. परंतु आता मात्र ओवी काही ऐकायला तयार नसते. कारण आता ओवीला म्हणजे भेटायला सुमित्रा आलेली आहे. तर ह्या ऐश्वर्याने, ह्या नाटकी ऐश्वर्याने त्याचा खूप मोठा असा एक तमाशा बनवलेला असतो. आणि ऋषिकेश सुमित्रा या दोघांमध्ये आणखीन फट पाडण्यासाठी तिने आता मुद्दाम एका माणसाद्वारे फोन करून ऋषिकेशला भडकावलेले असतं. परंतु आता सुमित्रा पार जीवाची बाजी लावते आणि आता त्या एक अगदी लपून छपून ती ओवीला तर भेटायला आलेलीच असते. अगदी सुमित्रा इतकं बोटावर खेळवलेलं असतं तरीसुद्धा आता सुमित्रा काही कमी नसते. तर सुमित्रासुद्धा म्हणलेली असते की अगं मी सुद्धा तुझी सासूच आहे, तुझ्यापेक्षा काही मी कमी नाही. म्हणून आता कसं बसं ऐश्वर्याला ती धोका देते. परंतु ऐश्वर्या तरीसुद्धा तिच्या मागे पाठला करत आलेली असते. आणि आता तेथे ऋषिकेशलासुद्धा बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आता ऋषिकेश पाठला करत अगदी ओवीला म्हणत असतं की नक्की येते सुमित्रा, रणदिवे आल्या होत्या, ओवी तू खोटं बोलते. म्हणून आता सुमित्रा ही अगदी त्या स्कूलच्या लायब्ररी रूममध्ये लपलेली असते. ऋषिकेश अगदी पाठला करत येतो तरीसुद्धा मात्र सुमित्रा आता त्या रूममध्ये लपलेली असते. तेथे मात्र आता अचानक ती स्कूल बंद झालेली असते आणि आता तर सुमित्रा तेथे गुंतलेली असते. तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. परंतु आता सुमित्रा रणदिवेला आता नक्की काय करणार, काय नाही, कुठे मी आता कुणाला सांगू असं तिची अवस्था होते. आणि तेथेच आता ती अगदी चक्कर येऊन खाली पडते आणि तिला आता श्वास घेणंसुद्धा कठीण झालेलं असतं. कारण आता एकतर खूप असा दम लागलेला असतो आणि एकतर घाबरून गेलेली असते. ऋषिकेशची तिला भीती वाटत असते. परंतु आता सुमित्रा तेथे नाही. म्हणून जानकीही तेथे आलेली असते आणि ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, अहो ओवी म्हटली ना तुम्हाला की आई तिची आजी येथे नाही आली, तरीसुद्धा तुम्हाला का विश्वास बसत नाही. तर ओवीसुद्धा खूप घाबरलेली असते. ओवी म्हणते की हो ना आई, अगं आजी येथे आली नव्हती, मी बाबांना समजण्याचा खूप प्रयत्न करते तरीसुद्धा बाबा काही ऐकायला तयार नाही. आणि त्याच वेळेस आता तेथे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते आणि ऐश्वर्या मात्र आता मुद्दाम
सुमित्रा तेथे आहे हे तिला माहिती असतं, म्हणून मुद्दाम त्या दरवाजाची कडी लावून घेते. ऋषिकेश आणि जानकी ओवीला घेऊन घरी तर जातातच, परंतु आता मात्र ऐश्वर्याने तेथे लॉक करून या सुमित्राला घेतलेलं असतं. कारण तिला कशी जन्माची अद्दल घडवायची आणि परत ओवीला भेटायला आलीच नाही पाहिजे असा ऐश्वर्याचा डाव असतो. आणि ते सर्व काही आरोप आता जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर करायचं असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो. म्हणून तिने आता सारंगला भडकवलेलं असतं. आता घरी सर्वजण वाट पाहत असतात की सुमित्रा कुठे गेली आणि आई नक्की का आल्या नसतील. अवंतिकाला सुद्धा खूप काळजी लागते आणि नानांना सुद्धा. तेव्हा आता म्हणजे सौमित्र म्हणत असतो की नक्की आता आई कुठे गेली, अजूनपर्यंत काही आई घरी आलेली नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही तर सोबतच गेल्या होत्या ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही अहो, मला मध्येच ऑफिसमधून फोन आला आणि अचानक मला जावं लागलं, त्यामुळे आई नेमकं कुठे गेल्या मला माहिती नाही आणि नक्की त्या ओवीला भेटायला गेल्या असतील. आणि ह्या ऐश्वर्यानेच आता तिला बंद खोलीत पॅक करून घेतलेलं असतं. त्यानंतर आता घरी आल्यानंतर मात्र सारंगचे कान भरायला ती सुरुवात करते की आई ह्या नक्की जानकीच्या आणि त्या ऋषिकेशच्या घरी गेल्या असतील बहुतेक. तेव्हा मात्र आता सुमित्रा नक्की कुठे गेली म्हणून सौमित्र, अवंतिका, आजी यांना खूप असं टेन्शन येतं. परंतु ऐश्वर्याला माहिती असतं की नक्की आता आईंना मी तेथे कोंडून घेतलेलं आहे, तेथून मात्र आता कोणी आईंना नाही सोडू शकत. परंतु आता जेव्हा सारंग काही गुंड आणि ऐश्वर्याला घेऊन इकडे ऋषिकेश जानकीच्या घरी येतो आणि त्याला धमकावतो की अरे तू जे काही केलं ना त्याचे कृत्य कोणीच करू शकत नाही, माझी आई कुठे, मला त्याचं उत्तर दे. म्हणून आता सारंग खूप भडकलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खळखळचं पाणी येत असतं की नक्की सुमित्रा कुठे गेली असेल, सुमित्रा रणदिवे. जानकीला सुद्धा खूप टेन्शन येतं. जानकी म्हणते की खरंच त्या कुठे गेल्या असतील. आणि इकडे मात्र आता अवंतिका आणि सौमित्र हे आईला शोधायला गेलेले असतात आणि त्यांना माहिती असतं की आई नक्की ओवीला भेटायला स्कूलमध्ये गेली असणार आणि नक्की तेथे आता ऋषिकेश दादा आलेले असणार, म्हणून आता ती तेथे लपलेली असणार. म्हणून आता तेथे अवंतिका आणि सौमित्र येऊन पोहोचतात आणि सुमित्राला तेथून घरी घेऊन येतात. परंतु इकडे जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा खूप टेन्शन येतं. तेव्हा आता ओवी तर खूप रडत असते. ओवीला असं वाटत असतं की आजी मला भेटायला आली आणि कुठे गेली असेल, म्हणून तिला आजीची खूप अशी काळजी लागते. तर ती काही म्हणजे खायला सुद्धा तयार नसते. एकसारखं आजीला भेटायचं म्हणून तिला ध्यास लागलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता आजी घरी आल्या की नाही म्हणून जानकीला तर काही आता कशातच मन लागत नसतं. तेव्हा मात्र आता लगेच ओवी तर खूप रडत असते आणि आता ऋषिकेशला काही कशात मन लागत नाही. ऋषिकेशच्या डोळ्यातून सुद्धा खळखळ पाणी येत असतं. ओवीला कसं समजायचं, एकतर ओवी जेवायला सुद्धा तयार नसते. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश ओवीला घेऊन सुमित्राला शोधायला निघालेले असतात. जानकी सौमित्राला कॉल करते. तेव्हा मात्र आता सौमित्राला कॉल केल्यानंतर जानकीला समजतं की सुमित्रा आई सुखरूप आहेत आणि सौमित्र भाऊजी त्यांना घरी घेऊन आलेत म्हणून. तेव्हा जानकी ही तिकडे जायला निघलेली असते, परंतु ऋषिकेश जायला तयार नसतो आणि ओवी आणि जानकीला तर तिकडे जायचं असतं. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला खूप काही समजावते. ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश हे बघा, एक आई आहे, एका आईला तुम्ही असं नाही वागू शकत. तिच्या आजीला आणि ओवीला प्लीज एकत्र येऊन द्या. तुम्ही त्यांच्यामध्ये अगदी तूट करण्याचा प्रयत्न करू नका. ओवी आणि आई तिच्या आजीला तुम्ही कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न करा, ज्याला जसं वागायचं असेल त्याला तसं वागून द्या, परंतु तुम्ही मात्र ओवीला आणि सुमित्रा आईंना भेटायचं मात्र काही तोडू नका. म्हणून जानकी आता ऋषिकेशला खूप छान प्रकारे समजावते. तेव्हा आता ऋषिकेशला कुठेतरी समजतं की आपल्याकडून काहीतरी चुकतं, म्हणून आपण ओवीचा आनंद हिरावून घेतो की काय. म्हणून आता ऋषिकेशने सुद्धा पक्का निर्धार केलेला असतो, काही झालं तरी आपण मात्र सुमित्रा रणदिवेशी आपलं नातं नाही ठेवायचं, परंतु ओवीचं जे काही नातं आहे ते आपण तोडण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही. म्हणून आता ते तिकडे यायला निघलेलं असतं. ऋषिकेश सुद्धा तिकडे येण्यासाठी तयार होतो आणि आता मात्र सुमित्रा तर घरी येते. सुमित्रा घरी आल्यानंतर खूप अशी रडत असते आणि मात्र आता सौमित्र आणि अवंतिका सुद्धा म्हणत असतात की कुठे होत्या आई तुम्ही, आणि आम्ही तुम्हाला किती शोधण्याचा प्रयत्न केला, बरं झालं तुम्ही त्या स्कूलमध्ये सापडलात. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणत असते की आई अहो तुम्ही स्कूलमध्ये
म्हणजे नक्की तुम्ही ओवीला भेटायला स्कूलमध्ये गेल्या होत्यात आणि काय आई तुम्ही तर मला म्हटला होतात की देवळात जायचं म्हणून। आता ऐश्वर्या आणखीन सारंगसमोर नाटकं करण्याचा प्रयत्न करत असते की तिला असं वाटत असतं की आता मात्र सुमित्रा आईचं जे काही सत्य आहे तर ते घरी सर्वांसमोर आणायचंच, कारण आई किती खोटं वागतात आणि ओवीला भेटायला जातात। म्हणून आता मात्र ऐश्वर्या आता म्हणत असते की आई हो आई तुम्ही कुठे गेला होतात। तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते। सुमित्रा म्हणत असते की अगं मी ओवीला भेटायला स्कूलमध्ये गेले होते, परंतु तेथे ऋषिकेश आला आणि ऋषिकेश आल्यानंतर मात्र मी तेथे लपले होते आणि खरंच मला खूप भीती वाटली होती की ऋषिकेश नक्की काय करीन आणि काय नाही, परत तो आम्हाला ओवीला आणि मला भेटून देणार नाही। म्हणून आता सुमित्रा रडत असते की मी ओवीशिवाय नाही राहू शकत। तेव्हा आता ओवीला काही झालं तरी मी भेटणार म्हणजे भेटणारच असं आता सुमित्रा सर्वांना सांगते। आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या विचारते की आई पण अहो तुम्ही तर ओवीला भेटायला तयार आहेत, परंतु ऋषिकेश तुम्हाला भेटण्यासाठी ओवीला देईन का, ओवी आणि तुमची भेट ते घडून देतील का, त्यांना हे आवडेल का, असं मुद्दाम ती विचारत असते। आणि त्याच वेळेस मात्र आता दाराशी ऐन वेळेस जानकी, ऋषिकेश आणि ओवीही आलेले असतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की एका नातीला आणि आजीला मी भेटण्यापासून नाही रोखू शकत, त्यांना नाही थांबू शकत, त्यामुळे त्यांना मी भेटायला माझी परवानगी देतो असं म्हटल्यानंतर सुमित्रा आणि ओवीला तर खूप असा आनंद होतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे बाळा ऋषिकेश तू, तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की अगं मी बाळा म्हणून नाही इथे आलो तर एका मुलीचा बाप म्हणून सुमित्रा रणदिवे तुमच्याकडे आलो, कारण माझ्या ओवीलाही तुम्हाला भेटण्याशिवाय नाही करमत, तिने सुद्धा अगदी अन्नपाणी सोडलेलं आहे, आमच्याशी बोलायला सुद्धा ती तयार नाहीत, म्हणून आता मी माझ्या मुलीच्या प्रेमासाठी हारलो। घरातील सर्वजण ऋषिकेश आणि जानकीकडे पाहायला सुरुवात करतात, सर्वांना आनंद होतो, परंतु ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो आणि आजीचं तर तोंड वाकडं होतं। तेव्हा मात्र आता ऋषिकेश ओवीला पुढे आणतो आणि सुमित्रा ओवीला बघून खूप खुश होते आणि ऋषिकेश जानकी हे ओवीला भेटायला अगदी धावतच सुमित्राला जायला सांगतात। ओवी धावतच जाते आणि सुमित्राला मिठी मारते। तेव्हा आता ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती, परंतु जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या कसं वागते आणि सुमित्राला सुद्धा कसा त्रास देते। तेव्हा आता जानकी ही अगदी मोठ्या शब्दात म्हणत असते की ऐश्वर्या अगं ही तर सुरुवात आहे नात्यांची नव्या अध्यायाची, आणि आता बघ पुढे काय काय होतं, एक एक करून सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेशच्या घरी कसं येतात हे पाहतच राहा। तेव्हा ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती तर बंद होते, ऐश्वर्याला काय बोलू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। पण त्याच वेळेस मात्र आता नाना हे बाहेर येतात। नाना आता खडकन असे उभा राहून ऐश्वर्याच्या पापाचा घडा अगदी त्यांनी वाचलेला असतो, कारण आता ऋषिकेशला बघून त्यांना इतका आनंद झालेला असतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अगदी गगनात मावेनासा असतो। ऋषिकेशला म्हणत असत की ऋषी जवळ ये, परंतु ऋषिकेशला राग असतो, कारण जानकीला त्यांनी आरोप केलेला असतो, कारण नाना असं काही वागतील असे ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो की नाना का असे वागलेले असतील, परंतु जानकी आत्तापर्यंत नानांच्या सर्व काही भावना समजून घेते। ऋषिकेशला राग असतो, ऋषिकेश ऐकायला तयार नसतो। तेव्हा आता नाना ही खडकनी ऐश्वर्याची बोलती बंद करतात आणि हे जे काही केले तर ते हे ऐश्वर्याने केले आणि या सर्वामागे ऐश्वर्या आहे म्हणून ऐश्वर्याकडे बोट दाखवतात। नानांचा अवतार बघून ऐश्वर्या तर खूप अशी घाबरते आणि माझ्या ऋषिकेशला घराच्या बाहेर काढण्यात आले ते पण या ऐश्वर्यामुळे, आणि माझ्या जानकीवर सुद्धा मला आरोप करण्यात आले ते केवळ या ऐश्वर्यामुळे सर्व काही घडले, म्हणून आता नाना सर्वांसमोर ऐश्वर्याने केलेल्या पापाचा पहाडा वाजतात। ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते। नानांनी खडकन असे सर्वांचे डोळे उघडलेले असतात, कारण आता शर्वरी तर आताही जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने झालेलीच असते आणि सुमित्रासुद्धा, आणि आता नानांबद्दल जो काही ऋषिकेशचा गैरसमज असतो तो सुद्धा आता दूर होतो। परंतु सारंग आणि ऐश्वर्या आता यांच्यावर काय अशी वेळ येते, कारण हे जे काही कुटुंब आहे ते सर्व आता एका बाजूने झालेलं असतं आणि फक्त उरलेलं असतं ते केवळ ऐश्वर्या आणि सारंग। तर आता यांना पुढे काय काय असे दिवस पाहायला येतात आणि यांची काय अशी सर्वात कंपनीची उलाढाल होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।